टाकलेले आहेत. आलेल्या सर्वांना विनंती, स्थानापन्न आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माननीय संजीवनीताई सुहास पुदाले, अत्यंत संवेदनशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्व, शिक्षण संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवून आपल्या व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्यपणाला लावून नवी पिढी सक्षम सगळे आपले काँग्रेस पक्षाचे उमेदवार ह्या शहरातले 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार समारंभ, रॅली आणि जाहीर सभा यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालो आहोत. या सभेसाठी उपस्थित असणारे ज्यांनी खऱ्या अर्थानं या निवडणुकीची धुरा अतिशय सक्षमपणानं स्वतःच्या हातात घेतलेली आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवतोय, ते आपल्या सगळ्यांचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार विश्वजितजी कदम साहेब यांचं मी या ठिकाणी प्रथम स्वागत करतो. या रॅलीसाठी उपस्थित असणारे ज्यांनी आवर्जून आपली उपस्थिती लावली ते जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालभाऊ पाटील हे या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचंही या ठिकाणी मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते, पलूस तालुक्याचे नेते, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्रप्पा लाड यांचंही स्वागत करतो. बाळासाहेब पवार बापू या ठिकाणी उपस्थित असणारे काँग्रेस प्रदेशचे प्रतिनिधी उत्तमभाऊ पवार, या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सावंतपूरचे ज्येष्ठ नेते गणपतराव तात्या सावंत, या ठिकाणी मगाशी रॅलीला उपस्थित असणारे सांगेवाडीचे आपले मार्गदर्शक शरदकाका शिंदे, या ठिकाणी तालुक्यातून अनेक सर्वांचे मार्गदर्शक विक्रमाप्पा पाटील. आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व उमेदवार प्रभागातले या ठिकाणी 20 उमेदवार उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. गेले महिनाभर म्हणा किंवा गेले 15 दिवस काही घडामोडी चालल्या आहेत, त्याचा उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पलूस नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागली आणि आपल्याला माहीत आहे की सुरुवातीलाच थेट नगराध्यक्षासाठी महिला सर्वसाधारण हे आरक्षण पडलं आणि इतर प्रभागातली आरक्षणानंतर झाले. खरं तर महिला थेट नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं आणि मुख्यतः माननीय बाळासाहेब कदम आणि महेंद्रप्पांनी सर्व लोकांची चर्चा करून तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याशी चर्चा केली आणि माझी पत्नी सौ संजीवनी सुहास पुदाले यांना उमेदवारी दिली. याबद्दल पहिल्यांदा त्यांचा आभार मानतो. परंतु ही उमेदवारी देत असताना काही सक्षम उमेदवार या ठिकाणी या पदासाठी इच्छुक होते. आपण इतर पक्षातले नगराध्यक्षपदाची जी काही चढाओढ चालली आहे ते बघितले, परंतु काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी भरतभाई इनामदार स्वतःच्या घरातल्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्याच पद्धतीनं गिरीश काका गोंदिले स्वतःच्या घरच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. विक्रमाप्पाही स्वतःच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. किंबहुना ही उमेदवारी करत असताना बाळासाहेब आणि महेंद्रप्पांनी दिलेल्या सूचनेनुसार की बाबा तुमच्या घरात एखादी उमेदवारी द्यायची झाली तर तुम्ही एकत्रितरित्या विचार करून उमेदवारासाठी नाव सांगा असं ज्यावेळेस सांगितलं. खरं तर गेले काही वर्षे सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे आपले नेते वैभवराजे पुदाल साहेब यांच्या पत्नी आणि आमच्या वहिनी वृषालीताई यांचंही नाव अग्रभागी होतं. परंतु गेले काही वर्षे आम्ही दोघंही राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय. आमच्या पत्नी संजीवनी या समर्थ स्कूलच्या माध्यमातून शैक्षणिक संचालिका म्हणून काम करतायत आणि घरातली सगळीच मंडळी आपण राजकीय क्षेत्रामध्ये जर बाहेर पडलो तर घराला घरपण राहणार नाही. मी माझी घरची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडते आणि संजीवनीचं नाव तुम्ही घ्या हे अतिशय चांगल्या पद्धतीची सूचना वहिनींनी केली. त्याबद्दल त्यांचंही खरं तर या सर्वांसमोर आभार मानलं पाहिजे. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं दातृत्व जे काय असते ते ज्यांनी दाखवलं आपल्या पलूस शहराला आणि सामाजिक कार्यामध्ये जे नेहमी अग्रसर राहिले स्वर्गीय वसंतरावजी पटेलांच्या विचाराने जे काम करतायत ते आमचे बंधू गणपतराव पुदाले आप्पा, त्यांच्या वहिनी यांच्या पत्नी आमच्या वहिनी सौ अश्विनी यांचंही नाव या ठिकाणी या पदासाठी होतं. परंतु आप्पांनी मोठ्या मनानं
माझ्या पत्नीपेक्षा मी स्वतः या ठिकाणी उमेदवारी करून यामध्ये काम करण्यास इच्छुक आहे आणि संजीवनीलाच उमेदवारी द्या ही जी भूमिका घेतली त्याबद्दल खऱ्या अर्थानं त्यांचंही धन्यवाद मानले पाहिजेत. सांगण्याची भूमिका एवढीच होती की पुढच्या बाजूला नगराध्यक्षपदासाठी चढाओढ चालू असताना काँग्रेस पक्षातले आपले सर्व नेते मंडळी मात्र सामोपचारानं कुणाची उमेदवारी बाळासाहेब देतील त्याच उमेदवाराची पाठीची राहायची भूमिका घेऊन राहिले. ही भूमिका जी काँग्रेसची विचारधारा आहे, आपल्या सर्व स्वर्गीय वसंतरावजी पुजालदादा असतील, स्वर्गीय खाशाबांना दळवे असतील, स्वर्गीय गुंडादाजी असतील, स्वर्गीय अमरभाऊ इनामदार असतील आणि खऱ्या अर्थानं गेले 25 ते 30 वर्षे या भागाचा कायापालट करणारे स्वर्गीय पतंगरावजी कदम यांनी जो आपल्याला विचार दिलेला आहे काँग्रेस पक्षाचा, तो विचार मांडणारी सगळी मंडळी असल्यामुळं सगळ्यांनी एकमतानं माझ्या पत्नीचं नाव पुढं केलं आणि त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजे. मोठा संच घेऊन आपल्यात आले त्यांना संधी देणं आणि त्या प्रभागातल्या उमेदवारी निश्चित करणं खऱ्या अर्थानं सुकर झालं. प्रभाग नंबर 2 मध्ये देखील अशीच परिस्थिती होती. खरं तर संपतराव फाळके काका हे आपल्या काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे एक मोठे उल्लेख आपण केला पाहिजे. त्याच ठिकाणी सदामते कंपनीच्या देखील 3 उमेदवार इच्छुक असून देखील जे नाव बाळासाहेबांनी फायनल केलं त्याच्या पाठी त्याला सोन्या या नावानं आपण ओळखतो. यांनी मोठ्या मनानं दिलेल्या उमेदवाराला या ठिकाणी पाठिंबा दिला आणि ते आता या प्रचारामध्ये सक्रिय आहे. 4 नंबर प्रभागाचा सुद्धा आपण त्याच पद्धतीनं उल्लेख केला पाहिजे की त्या प्रभागाची नेहमी आपली उमेदवारी सिसारा कंपनी किंवा आपण धनगर समाज म्हणून त्यामध्ये आणि कोष्टी समाजामध्ये असताना स्वागत आणि सन्मान. धन्यवाद. बसा. आणि आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक उमेदवाराची ओळख या निमित्तानं इथं आपण घेतोय. सुरुवातीला विनंती उमेदवार निवडणं ही साहेबांनी धोरण स्वीकारल्यानं आम्ही सगळे सर्वजण तुमच्यासमोर उपस्थित आहे. ही निवडणूक पलूस शहराच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. या निवडणुकीत विकासाची दिशा देणारी ही निवडणूक आहे. साधारण आपल्यासमोर 3 पॅनल झालेले आहेत. या पॅनलमध्ये काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा एक पॅनल आहे आणि इतर दुसरे आहेत. सांगायचं तात्पर्य असं, लोकांच्या समोर जात असताना आम्ही केलेली विकास कामे ह्या गोष्टी घेऊन जातो. आम्ही जात असताना काँग्रेसच्या केलेले विकास कामाचे समाधान लोकांच्यात आहे. ही बघून समाधान वाटतं. राहिलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी आमची उमेदवारी आहे याचं भान आम्हाला सर्वांना राहील. मी विद्युल्लता अमरसिंह फडनाईक, प्रभाग क्रमांक 3 मधून माझी उमेदवारी आहे. आमदार साहेब विश्वजित कदम साहेब, याचप्रमाणे महेंद्रप्पा, वैभव साहेब, सुहास साहेब, भरत भैया, सर्वच व्यासपीठावरील लोकांनी माझी निवड केली. ही निवड करत असताना 5 नंबर प्रभागामध्ये इच्छुकांची संख्या जास्त होती. त्यामध्ये सुग्रीवभाऊ उचडे पण होते, तसेच मिलिंद बापू होते, विजय भाऊ होते, अन्य काही मंडळी होती तिथं. परंतु आदल्या दिवशी बाळासाहेबांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की या ठिकाणी त्यावेळेला धनगर समाजासाठी उमेदवारी कुठे निश्चित झालेली नव्हती, तर तुम्ही इथं उमेदवारी करायची आहे आणि त्याप्रमाणे मी ती उमेदवारी स्वीकारली. या निवडणुकीच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक आव्हान करायचं आहे की पॅनल टू पॅनल मतदान करून सर्व 3 उमेदवार त्या स्टेजवरती बोलण्याची संधी मला बाळासाहेबांनी सर्वप्रथम उमेदवारी जाहीर करून माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याच्यासाठी मी पात्र तर ठरणारच आहे. मला फक्त अजून 2 मिनटं बोलायचे आहेत दादा, त्यासाठी वेळ द्या. माझा प्रभाग माझी माणसं हे मी ब्रीदवाक्य घेऊन मी तुमच्यासमोर आलेले आहे आणि माझ्या प्रभागामध्ये मला एक कुटुंब आणि त्या कुटुंबासाठी मला समाजसेवा करायची आहे. महेंद्रप्पांनी दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे आणि नक्कीच हा त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवेन.
त्याबद्दल आणि नक्कीच ह्यासाठी माझा मित्रपरिवार पूर्ण पलूस गावातला आणि माझी भावकी ही सगळी माझ्यासोबत आहे. त्यामुळे मी इथपर्यंत आज पोचलेलो आहे. समर्थ धोंडीराज महाराजांना वंदन करते आणि पतंगराव कदमांना पण वंदन करते. मी पहिल्यांदा स्टेजवर बोलते, अजून एवढं धाडस नाही आहे. मला आज उमेदवारीचं तिकीट दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं आणि बाळासाहेबांचं खूप खूप आभार आहेत. मला थेट नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व मान्य आमदार विश्वजित कदम उर्फ बाळासाहेब यांच्यामुळे मिळाली. हे मी माझे भाग्य समजते, त्यांचे आभार मानते. माझे शिक्षण BSc B.Ed झाले असून मी पलूसमधील वसंतरावजी पुदाले दादा शिक्षण प्रसारक मंडळाची शैक्षणिक संचालिका म्हणून कार्यरत आहे. माझे सासरे स्वर्गीय वसंतरावजी पुदाले दादा यांची पुण्याई राजकीय व सहकार क्षेत्रात आदर्शवत काम करणारे माझे दीर श्री वैभवरावजी पुदाले साहेब, सामाजिक कार्यात पर्वत रचणारे माझे दीर श्री गणपतरावजी पुदाले अप्पा, पंचायत समिती व पलूस नगर परिषदेच्या माध्यमातून विकास कामातून आपली ओळख निर्माण करणारे माझे पती श्री सुहास पुदाले साहेब, यांच्या विचारांचा वसा व वारसा घेऊन माझी कामं करण्याची इच्छा आहे. माझे माहेर उजगाव, जिल्हा बेळगाव असून वडील स्वर्गीय GD देसाई सर हे माध्यमिकचे कला शिक्षक तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात तेही कार्यरत होते. बेळगाव तालुक्याचे प्रधान म्हणजेच पंचायत सभापती पदी त्यांनीही पारदर्शक स्वच्छ कारभार करून नावलौकिक मिळवला. 3 चुलते व सर्व भावंडे असे 30 ते 35 लोकांच्या एकत्रित कुटुंबात माझ्यावर संस्कार झाले. लग्नानंतर कुटुंबाची जबाबदारी पार पाडत मला शैक्षणिक संचालिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. दर्जेदार शिक्षण देऊन सर्व गुण संपन्न मुले मी घडवण्यासाठी मी प्रयत्न केले. आज नगराध्यक्षपदाची उमेदवारी मला मिळाली, याचा मला आनंद होत आहे. त्या माध्यमातून मला शहराचा विकास करण्यासाठी व लोकांची सेवा करण्यासाठी मला संधी मिळाली. पलूस शहर स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेचे पाणी जुन्या वितरण व्यवस्थेतून देणे सुरू झाले आहे. लवकरात लवकर राहिलेल्या भागाला सुद्धा नवीन योजनेचे पाणी देण्यासाठी प्रयत्न करणे, स्वच्छता, आरोग्य, दिवाबत्ती यासारख्या प्राथमिक सुविधा चांगल्या पद्धतीने देण्यासाठी नियोजन करणे व स्वर्गीय वसंतरावजी पुदाले दादा, स्वर्गीय खाशापान्ना दळवी, स्वर्गीय अमरबापू इनामदार, स्वर्गीय गुंडादाची यांना अभिप्रेत असणारा शहराचा विकास करणे व स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब ज्यांचे स्वप्न पलूस शहर देशाच्या नकाशावर ठळकपणे दिसणारे शहर निर्माण करण्यासाठी माननीय आमदार विश्वजित कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली पलूस शहरातील दिसणारे शहर निर्माण करण्यासाठी आपण कार्यरत होणार आहोत. काँग्रेस नेते माननीय वैभवरावजी पुदाले साहेब, माननीय विशालभाऊ दळवी, माननीय गणपतरावजी पुदाले अप्पा, माननीय गिरीश गोंदिल काका, भरत भैया इनामदार, माननीय प्रकाशप्पा पाटील, माननीय विक्रमप्पा पाटील, माननीय सुहास पुदाले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने काम करण्याची ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने देते. आज आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ संजीवनी सुहास पुदाले या शिक्षिका आहेत. त्यामुळं बाळासाहेब सुरुवात शिक्षकापासून केली पाहिजे. शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? एका शब्दात सांग, राजा म्हणजे काय रे? प्रश्न होता तिसरा, तो आगळा आणि वेगळा, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे? त्या विद्यार्थ्यानं त्या वर्गानं उत्तर दिलं. सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व ज्येष्ठ युवक, महिला बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू, बाळासाहेब बोलणार आहेत, महत्त्वाचं बोलणार आहे. थोडक्यातच बोलतो की 9 वर्षापूर्वी नगरपालिका झाली. पहिले 5 वर्ष नगरसेवकांनी काम केलं, 4 वर्ष प्रशासक होतो. त्या काळामध्ये असंख्य कामं झाली. सुरुवातीच्या काही 2 वर्षामध्ये स्वर्गीय पतंगराव कदम साहेब होते. त्यानंतर बाळासाहेबांनी त्यांच्या आमदारकीच्या माध्यमातून काम केली. पलूसचे वाडी वस्तीवरचे रस्ते असू देत, पाणी पुरवठा असू दे, लाईटचे असू दे, सर्व सोय झाली.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे 90 सालापासून साहेबांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं आणि साहेबांच्या बरोबर त्यावेळी स्वर्गीय वसंतरावजी पुदाले दादा, खाशाबा अण्णा, गुंडादाजी, शिवाजीराव गोंदील, SK काका, त्याचबरोबर अमर भैया, अशा त्यांच्याबरोबर असंख्य लोक होती जे आज हयात नाहीत आणि त्यांना बरोबर घेऊन साहेबांनी पलूसचा विकास साधला. साहेबांच्या पश्चात साहेब असताना सुद्धा बाळासाहेब काम करत होते आणि आजही आपल्यावर ते काम करतायत. बाळासाहेबांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी पुढच्या 50 वर्षाची सोय, 40 वर्षाची पाणी पुरवठ्याची स्कीम केली, फायर फायटिंगचं काम, अग्निशामकचं काम असू दे, आणि नुकतंच आपल्या नवीन इमारतीसाठी त्यांनी 5 कोटीचा निधी मंजूर केला. सांगायचं तात्पर्य एवढंच की साहेबांच्या नंतर बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्व नगरसेवकांनी चांगल्या पद्धतीनं काम केले. थोडक्यात हे जरी स्थानिक स्वराज्य संस्थाचं काम असेल तरी सोनेरा कारखाना असू दे, भारती विद्यापीठ असू दे, त्याचबरोबर भारती हॉस्पिटल असू दे, या माध्यमातून सर्वांची सोय, या ठिकाणी सर्वांना सुविधा बाळासाहेबांनी दिलेत. त्याचबरोबर पलूसमध्ये काम करत असताना पलूस सहकारी बँक आणि ज्या साहेबांनी पुनर्जीवन केलं ती यशवंत इरिगेशन संस्था, त्याचबरोबर वसंत दूध उत्पादक संस्था आणि धोंडरा सोसायटी या माध्यमातून दूध उत्पादक असू देत, सर्व शेतकरी असू देत आणि सर्वसामान्य जनतेला आम्ही त्या संस्था चांगल्याच पद्धतीनं चालवून न्याय दिला. आणि विशेष म्हणजे पलूस सहकारी बँकेच्या माध्यमातून मला एक अभिमानानं सांगावंसं वाटतं की गेल्या 4-5 वर्षात मी 100 लोकांना नोकरीवर घेतलं. आपल्याच पलूस सहकारी बँकेत सभासद आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना 1 रुपयाच्या अपेक्षा न ठेवता आपण कामाला घेतलं आणि अशाच पद्धतीनं 15,000 सभासदांना न्याय देत पलूस सहकारी बँकेच्या माध्यमातून चांगले उद्योजक, चांगले शेतकरी आपण घडवलेत. आणि या निमित्तानं माझं त्याचबरोबर सुहास आमचे समर शिक्षण संस्था बघतोय. थोडक्यात सांगायचं, स्थानिक स्वराज्य संस्था असू दे, सहकारी संस्था असू दे, शिक्षण असू दे, साहेबांच्या काळात उद्योगाला चालना मिळाली. तर भविष्यात हाच वसा आणि वारसा, मी ज्या मगाशी स्वर्गीय लोकांची नावं घेतली त्यांचे सगळे वारस आम्ही बरोबर घेऊन हातात घेऊन काम करतोय. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय विश्वजित कदमटता साहेब, आदरणीय आप्पा, उपस्थित आपण सर्व आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार, त्याचबरोबर सर्व वॉर्डातील उमेदवार, केवळ उमेदवार नव्हे, जगदीशदादा विजयी उमेदवार. खरं तर आत्ताच आमदार साहेबांनी सांगितले की फक्त बोलायचं आहे ते पलूसच्याच लोकांनी, परंतु मी माझं भाग्य समजतो की माझ्या माहितीप्रमाणे एक साहेब आपण एक 8 दिवसापूर्वी कुंडल लावला होता बँकेमध्ये. त्या अर्थानं 1 नंबरचा वॉर्डाचे उमेदवार निवडायच्या दृष्टीनं आपण थोडाफार आमचा हातभार लागलेला आहे. आणि दुसरं, अमोल बाप्पा आणि रेखाताई, तुमची मनापासून माफी मागतो की तुमच्या मनातला उमेदवार आम्ही त्यांच्या जोडीला देऊ शकलो नाही, परंतु तो उमेदवार जी महिला उभी करायची होती ती महिला उमेदवार उभी राहिल्यानंतर जेवढी मतं मिळणार नाहीत तेवढी मतं तिथनं द्यायची निश्चितपणे मी ग्वाही नाही, वचन देतो. आणि खरोखरच आपण आणि आदरणीय आमदार साहेबांनी हे पॅनेल निवडताना जेवढं कष्ट घेतलेलं आहे त्याचं कौतुक करावं थोडंच आहे. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटी विजयानं चांगला, एवढंच या निमित्तानं सांगतो. प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री सन्माननीय विश्वजितजी कदम, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बाळासाहेब बापू, JK बापू, मानसिंग नाना, उत्तम भाऊ, विशाल दळवी, गणपतराव तात्या, वैभवराव पुदाले, भरत भैया, सुहासराव पुदाले आणि आमचे मित्र केडी कांबळे, उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर, मी काही फार बोलणार नाही, परंतु साहेबांच्या विचारानं आपण सर्वजण पलूस शहराची निवडणूक लढवत आहोत. साहेबांचा विचार, साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून
आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली ही पहिली इलेक्शन आपण साहेबांच्या नंतर लढवत आहोत. पलूस शहराला काँग्रेस पक्षाचा इतिहास आहे आणि काँग्रेस प्रेमी म्हणून पलूस गाव, पलूस शहर हे ओळखलं जातं. आणि बापू, मला सांगावं असं वाटतं की या नगराध्यक्षाच्या उमेदवारीपासून प्रत्येक प्रभागामधील उमेदवार निवडत असताना 5 दिवस आम्ही सर्व लोकांशी बोललो. पहिल्यांदा पलूस गावातील नेते मंडळीशी बोललो. पुन्हा असं विचार आला की प्रत्येकजण नेते मंडळी आपापल्या जवळचा उमेदवार देतील आणि मग परत काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून कमीत कमी बापू 400 ते 500 लोकांना मी वैयक्तिक 3 दिवस रात्री 2 वाजता भेटत होतो. बाळासाहेबांनी प्रत्येकाला खोलीमध्ये बोलवून चर्चा करून तुमचा उमेदवार सांगा. आणि ते करत असताना पलूस गावातील प्रत्येक समाजातील तळागाळापर्यंतच्या लोकांना आम्ही बोलवलं. शेतकरी असतील, वकील असतील, शिक्षक असतील, कामगार असतील, डॉक्टर असतील, विद्यार्थी. बाळासाहेबांनी खोलवर विचार केला आणि एक समाजाचं पॅनल हे काँग्रेस पक्षाचं असलं पाहिजे, सर्वांच्या पसंतीचं पॅनल हे काँग्रेस पक्षाचं असलं पाहिजे. अशा पद्धतीचा विचार करून आज आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो. आदरणीय साहेबांचे विचार असतील, कुदालदादांचे विचार असतील, खशाबांना दळवींचे विचार असतील, अमर भाऊंचे विचार असतील, गुंडादादांचे विचार असतील, या सर्वांच्या विचाराला बरोबर घेऊन जाणार आमचं पॅनल असणार आहे. आणि पलूस गावचा विकास निश्चितपणे बाळासाहेबांच्या माध्यमातून करणार आहोत. जरी आपली सत्ता नसली तरीसुद्धा या 5 वर्षाच्या काळामध्ये भरपूर निधी आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पुढे बाळासाहेब बोलणार आहेत. अजून आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या प्रचार सभा होणार आहेत आणि त्यावेळी प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली जाईल. फार काय न बोलता आपल्या एका विचाराचं, काँग्रेस पक्षाच्या विचाराचं पॅनल म्हणून आपण सर्वांनी या पॅनलला मदत करणं गरजेचं आहे. प्रत्येकानं आपण स्वतः उमेदवार आहे या उद्देशानं, या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे. आमच्यामध्ये कोणाचीही नाराजी राहिलेली नाही. सर्वजण आम्ही एक संघपणे काम करत आहोत. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि इथं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विचार करणारा नेता पाहिजे. आणि मग अशा पद्धतीनं काळ पुढे गेला. साहेबांनी काय ह्या गावांचं काय केलं, तालुका कसा केला आणि परिस्थिती कशी सुधारली ही आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि आपण वरचेवर वक्ते आपले सांगत असतात, नेते सांगत असतात. त्याच पद्धतीने बाळासाहेबांनी ह्या तालुक्यात काय केलं किंवा आत्ता काय करतायत ह्या मतदारसंघाचा विचार आणि असा नेता आपणाला पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या रूपाने मिळाला. मित्रो, मला जरा बाहेर राहावं लागले 30-40 वर्ष, पण मी तिथं मी काँग्रेस पक्षाचाच नेता होतो, कार्यकर्ता नेता छोटासा होतो. पक्ष कधी सोडलेला नाही. ती जाण आम्हाला करून दिलेली आहे वसंतरावजी पुतले दादांनी. आयुष्यभर कधी काँग्रेसचा हात सोडलेला नाही. आता तर बाळासाहेबांचा प्रश्नच नाही. पण लोक कसं असते, मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की आप्पा तुम्ही वार्डात कशाला उभं राहताय. आमच्या जे बापून एकदा मला सांगितलं, आप्पा तुमच्या लेवलचं आहे का, पण मी वार्डात 20 तिकीट मागून घेतली बाळासाहेबांकडून. तळागाळात काय काम असतंय हे बघितलं पाहिजे. मी त्यासाठी 10 नंबरमधनं तिकीट मागितली. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो, काय लई लांबडं सांगायचं काम नाही. मी काय आहे तुमच्या या पलूसगावच्या जनतेला, भागातल्या जनतेला माहीत आहे. मी एखादा निर्णय घेतला तर त्यात बदल होत नाही. मग तिथे काय वाटेल ते करावं लागू दे, म्हणजे जनतेसाठी, गरीब जनतेसाठी. तर अशा पद्धतीने विविध स्वच्छ कार्यक्रम आपण घेतले. आज 25 वर्षाला काम करतोय. आपल्याला सगळ्याला माहीत आहे, नेत्याला माहीत आहे. पण गावाची थोडीशी माहिती मला सांगावीशी वाटते. बाळासाहेब पलूस गाव नगरपालिकेच्या या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, पलूस शहराचे सर्व नेतेगण, पलूस तालुक्यातून पलूस शहरातील या निवडणुकीकरता उभे असलेले
जे आपले सर्वांचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, या उमेदवारांना आशीर्वाद देण्याकरता पलूस तालुक्यातून आलेले सर्व नेतेगण, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे पलूसचे सर्वसामान्य नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या माता भगिनी, उमेदवाराच्या कुटुंबातील सर्व सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते, उपस्थित पत्रकार, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजच्या या प्रचार सभेचा शुभारंभ किंवा प्रचार ह्याचा शुभारंभ करत असताना इथे आलेले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सदस्य, माजी आमदार व डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, ज्यांनी सुरुवातीला इथं त्यांच्या उपस्थितीने सर्व उमेदवारांना आशीर्वाद दिले, असे आदरणीय मोहनराव कदम दादा, आपल्या सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, आमचे सहकारी सन्मान्य विशालजी पाटीलही या ठिकाणी आले होते. त्यांना पुढे दिल्लीला झालं असल्यामुळे त्यांनी माझी परवानगी घेतली. उपस्थित असणारे व्यासपीठावरील रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, पलूस तालुक्याचे नेते सन्मान्य महेंद्र अप्पा, ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आणि मानसिंग उद्योग समूहाचे सर्व आदरणीय JK बापू, पलूस शहराचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय मानसिंग नाना, ज्यांनी नुकतंच आपलं मनोगत व्यक्त केलं, ते सत्यविजय बँकेचे सर्व आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब बापू, या ठिकाणी उपस्थित असणारे सावंतपूरचे ज्येष्ठ नेते, वसंतदादा बँकेचे वसंतदादा कारखान्याचे संचालक सन्मान्य गणपतराव तात्या सावंत, आदरणीय गणपतराव पुदाले अप्पा, आमचे ज्येष्ठ बंधू सन्मान्य वैभवरावजी पुदाले, आमचे बंधू ज्यांनी आपल्या पत्नीला आज पलूस शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन व पलूसकरांच्या भावना लक्षात घेऊन आज या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेले आहे, असे सन्मान्य सुहासरावजी पुदाले इथे काँग्रेस पक्षाकडून उभं केलेलं आहे आणि ज्या शिक्षिका म्हणून या पलूस शहरामध्ये अनेक वर्षांपासून काम करतायत, ज्यांनी पुदाले कुटुंबाला एक स्त्री म्हणून भक्कम करण्याचं काम केलं, अशा आदरणीय संजीवनी सुहास पुदाले वहिनी, इथं उपस्थित असणारे सर्वच कार्यकर्ते, आता कुणाचा चुकून नामोल्लेख राहिला तर अत्यंत मोठी यादी आहे. आमचे सर्व तरुण सकाळी अभिजितजी फाळके, माणिकजी बोरे, सर्व आता कुणाचे चुकून नामोल्लेख राहिले असतील तर आधीच या ठिकाणी उद्याही माघार घेण्याची दिवस आहे, तर मला आता काळजी वाटू लागले चुकून नाव राहिलं तर पुन्हा आणि त्यांनी राग ठेवू नये. परंतु सगळ्यांना मी नम्र विनंती करतो की चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर केवळ आणि केवळ, आता कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे, बरेच लोक गेले 1.5 तासापासून बसलेले आहेत, माता भगिनी आमच्या 1.5 तासापासून बसलेले आहेत आणि म्हणून केवळ या वेळेअभावी मी आपलं नामोल्लेख करू शकत नाही. मी तुमची मनापासून सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, परंतु पुढे अशा अनेक कॉर्नर सभा आणि एखादी मोठी सभा निश्चितपणे आपण करूयात, ज्याच्यात राहिलेली नावं अधिक प्रेमाने त्या ठिकाणी घेतली जातील, हा विश्वास आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो. मी जास्त लांबलचक आज बोलणार नाही, परंतु छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, आदरणीय सावित्रीबाई फुले, आदरणीय अहिल्यादेवी होळकर, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या ठिकाणी असणारे थोर क्रांतीवीर उमाजी नाईक, या सगळ्या राष्ट्रपुरुषांना मी प्रथमतः काँग्रेस पक्षाच्या वतीने
नम्रपणे अभिवादन व्यक्त करतो. त्याचबरोबर पलूस शहराच्या जडणघडणीमध्ये या पलूसच्या मातीत जन्मलेले, ज्यांनी या पलूसच्या विकासामध्ये आपापल्या परीने जे असं प्रचंड महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, असे पलूसचे सर्व नेतेगण, स्वर्गीय गुंडादाजी असतील, स्वर्गीय वसंतराव पुदाले दादा असतील, त्याचबरोबर स्वर्गीय अमरसिंह इनामदार असतील, स्वर्गीय सदामतेजी आपल्या पलूस शहराचे ज्यांनी पहिलं अध्यक्षपद भूषवलं, त्याचबरोबर या ठिकाणी स्वर्गीय खाशाबांनांनी, या सगळ्या मंडळींनी जे पलूस हे गाव हे सांगली जिल्ह्याच्या नकाशावर नेण्याचं काम केलं आणि पलूस शहर हे बनवण्यामध्ये त्यांच्या परीने योगदान दिलं, अशा सर्व या पलूस शहराच्या थोर मोठ्या स्वर्गीय नेत्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने, काँग्रेस पक्षाच्या वतीने नम्रपणे या ठिकाणी अभिवादन व्यक्त करतो. आज या पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी पलूसकरांचा आशीर्वाद घेऊन आणि आपल्या सर्वांचं दैवत, आपल्या सर्वांचंच श्रद्धेचं स्थान असणारं आदरणीय ढोंडीराज महाराज मठ इथं नतमस्तक होऊन आणि पुढे हनुमानाचं जे मंदिर आहे, या अशा आपल्या हनुमानाचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आम्ही प्रचाराच्या आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रचाराचा शुभारंभ करत आहोत. कार्यक्रमाला वेळ लागला त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आम्ही नेत्यांपेक्षा किंवा आमच्याही सर्वांच्या मनोगतापेक्षा पुढील 5 वर्षाकरता तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेऊन, तुम्हा सर्वांची साथ घेऊन जे लोक या पलूस शहराची आणि आपल्या प्रभागाची जी सेवा करणार आहेत, त्या पहिलं उमेदवारांचा परिचय तुमच्या सर्वांचा जाहीररित्या झाला पाहिजे, ही माझी मनापासून इच्छा होती. कारण हे नगरसेवक जे निवडून येणार आहेत, ज्यांना तुम्ही आशीर्वाद द्यावे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. अनेक लोक बोलत असताना असं म्हणाले की आम्हाला काम करण्याची संधी द्यावी. बरोबर आहे, राजकारणात कदाचित अनेक आमच्या भगिनी असतील, काही तरुण कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, ज्यांना उमेदवारी मिळाली, त्यांनी बोलण्याच्या वाक्यात म्हणाले की आम्हाला काम करण्याची संधी द्यावी. परंतु तुम्हा सर्वांना माझी विनम्रपणे विनंती आहे, काम तर करावंच लागेल, परंतु पुढील 5 वर्षाकरता ही काम करण्याची संधीपेक्षा ही पलूसकरांची सेवा करण्याची संधी, हे पहिलं आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. या पलूसमध्ये असणारे जे सर्व जाती धर्मातील लोक आहेत आणि त्यामध्ये वयस्कर असतील, आमच्या माता भगिनी असतील, आमचे या ठिकाणी तरुण पिढी असेल, गोरगरीब असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, व्यावसायिक असतील, उद्योजक असतील, दुकानदार असतील. पलूसचा बाजार असताना या ठिकाणी इथे जेव्हा या पलूस शहरातल्या आसपासच्या खेड्यातील जी गोरगरीब इथे आपला शेतीचा माल विकणारे असतील, ही सगळी जी माणसं आहेत सर्व जाती धर्मातील, या लोकांची आपल्याला सेवा करायची, आपल्याला मिळवायची. येणाऱ्या दिवसामध्ये खूप काही होणार आहे, म्हणून मी त्या सर्व गोष्टींवर आज काही बोलणार नाही. परंतु गिरीश काका, माझ्या आधीचे वक्ते सुहासजी असतील, वैभवजी असतील, आदरणीय बाळासाहेब बापू असतील, महेंद्रप्पा असतील, या सगळ्यांनी काही गोष्टी सांगितल्या की पलूसचा आणि कदम कुटुंबाची नाळ कशी जुडलेली. स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी 80च्या दशकामध्ये जेव्हा राजकारणाला सुरुवात केली, तर ह्याच पलूसकरांच्या आशीर्वादाने त्यांनी त्यांचा राजकीय प्रवास हा सुरू केलेला होता. 80 झालं, 90 झालं,
2000चा कालावधी आला आणि गेले 35 वर्षापासून आदरणीय पतंगरावजी कदम साहेब, आदरणीय मोहनराव कदम दादांच्या माध्यमातून या आपल्या परूस गावाशी आणि नंतर असणाऱ्या शहराशी अनेक नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून कदम साहेबांनी, कदम कुटुंबाने ही आपली प्रेमाची एक नाळ जोडली, नातं जोडलं. तर बोलत असताना अनेक गोष्टींचा उल्लेख होणार आहे. बंद पडलेली यशवंत पाणी पुरवठा योजना असेल ती साहेबांनी MIDC आणि उद्योग खात्यातनं कशी सुरू केली ह्याला इतिहास साक्ष. MIDC आणि उद्योग खात्याच्या माध्यमातून बंद पडलेले आणि बंदिस्त होण्याच्या मार्गावर असणारे MIDC उद्योगाला सुद्धा साहेबांनी कशी सबसिडी दिली ह्याला सुद्धा इतिहास साक्ष. हा पुढे वारसा कायम ठेवत असताना स्वर्गीय वसंतराव पुदाले दादांसारखे, स्वर्गीय खाशामांनांसारखे ही अनेक मंडळी साहेबांच्या सोबत होती. गेल्या काही वर्षांपासून स्वर्गीय अमरभाऊ असतील, अनेकांचा उल्लेख मी करू शकतो. या सगळ्या लोकांच्या माध्यमातून साहेबांनी सातत्याने इथल्या बारीक सारीक प्रश्नामध्ये जीव ओतला आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केला. जमीन कुठे द्यायची म्हणून आम्ही त्या ठिकाणी भारतीय विद्यापीठाच्या एका क्षणात तातडीने या ठिकाणी जमीन देऊन टाकली. आणि या दिवाळीच्या पूर्वी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या साक्षीने ते पाणी, स्वच्छ आणि नियमित पाणी या गावाला, किंबहुना सगळ्या नाही पण बहुतांशी गावाच्या भागाला देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून हे का मी सांगत आहे, कारण शेवटी प्रत्येकाला काँग्रेस पक्षाकडनं असंख्य लोक इच्छुक होते उमेदवारीसाठी. प्रत्येक वॉर्डातनं जवळजवळ 84 उमेदवारांनी मुलाखती दिलेल्या होत्या. 84 उमेदवार जेव्हा मुलाखत देतात त्यातले 20 उमेदवार निवडणं हे सोपं नसतं. परंतु या ठिकाणी कसे तरी आम्ही उमेदवार निवडले. काही लोकांना विनंती केली की कदाचित ह्यांना उमेदवारी द्यावं लागेल, तुम्हाला थांबावं लागेल. आणि त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला. करून पलूस शहर आहे काँग्रेस पक्षाच्या विचाराचं, आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराचं आहे म्हणून या ठिकाणी त्यांनी तो थांबण्याचा निर्णय घेतला. जे दिलेले उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मी अशा सर्व कार्यकर्त्यांना सांगतो. आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे की आता येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी लोकांपर्यंत पोहोचावं. ज्येष्ठ वडीलधारांचे आशीर्वाद घ्यावे, तरुण पिढीला साथ घ्यावे, लोकांच्या समस्या काय त्या समजून घ्याव्या. वॉर्डात विकास झाला आहे, परूस शहरात विकास या नगरसेवकांनी आपल्या परीने करण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे. काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी चुकीचा अपप्रचार करतात, चुकीचा. त्याचं कारण असं आहे, हे करण्याचा प्रयत्न असा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये आज जे काय मी करतोय सभागृहात, मी पलूस शहराचे अनेक मुद्दे घेत असतो. विधानसभेमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातले जे काही लोक असतील, संबंधित खात्याचे मंत्री असतील, त्यांच्याकडे मी लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करत असतो. आणि पलूस कडेगावच्या मातीची पुण्य एवढी आहे, पतंगरावजी कदम साहेबांची पुण्य एवढी आहे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये की पलूस कडेगावचं एक पत्र जेव्हा जातं त्याला तत्काळ मंजुरी मिळते. ही आपल्या साहेबांची पुण्य आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना माझी विनंती, पुढे येणाऱ्या काळात 10 दिवसात कोणतरी येतील, काहीतरी भाषणं होतील, कोणतरी म्हणेल सत्ता अमुक आहे म्हणून आम्ही निधी आणू शकतो. आले काय, ह्यांना कोण विचारत नाही मंत्रालयात मुंबईत. ह्यांना ओळख सांगताना म्हणावं लागतं की ज्या विधानसभा मतदारसंघाचे विश्वजित कदम आमदार आहेत त्या विधानसभेतले आम्ही आहोत म्हणून आम्हाला आत घ्या, असं मंत्रालयात सांगितलं की ह्यांना आत घेतात. म्हणून तुम्ही काळजी करू नका. मला बाहेर काही लांबलचक भाषण करायचं नाही. मी एवढं निश्चितपणे सांगतो, हे जे नातं आहे पलुसकरांचं, आमचं, कदम साहेबांचं, याची पुरेपूर जाण आमच्या सगळ्या लोकांना आहे. आज ही सगळी नेते ज्यांनी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम केलं, अशा अनेक लोकांबरोबर मला सुद्धा काम करण्याची संधी गेल्या 20-25 वर्षापासून मिळाली. त्यांनी मला सांभाळलं. जे काही स्वर्गीय आपल्या शहरातले नेते मंडळी आहेत त्यांनी मला या ठिकाणी लहानाचं मोठं केलं. मी माझ्या पद्धतीने कुणाचे व्यक्तिगत कामं असतील, मी ती सहकाराबाबतीत असतील, शिक्षण क्षेत्राबाबतीत असतील, भारतीय हॉस्पिटलच्या आरोग्याच्या बाबतीत असतील, सगळ्यांना आम्ही या ठिकाणी
लागेल ती मदत आणि सुविधा उपलब्ध करून दिली. सगळे उमेदवार मी तुम्हाला वचन देतो ही तुमची मनापासून सेवा करतील, प्रश्न सोडवण्यासाठी दिवस रात्र काम करतील. आज तुम्ही संधी द्या आणि पलूस शहर ह्याचं चीज केलं जाईल, सोनं केलं जाईल आणि हिंदुस्थानावर आपलं पलूस शहर नेण्याची जबाबदारी ही आमची आणि माझी राहील. एवढं निश्चितपणे तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. आणि म्हणून आज तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात. एखादं उमेदवारी बाबतीत कुणाला काही वाटलं असेल, सगळ्या उमेदवारांनी विनंती आहे बाबा सगळ्यांच्या घरापर्यंत पोचा. जेवढा दिवस रात्र कष्ट घ्याल त्याचा फायदाच असतो, तोटा कुठल्या गोष्टीचा नसतो. आणि म्हणून या ठिकाणी आज आमच्या अनेक भगिनींनी मनोगत व्यक्त केलं. धाडसानी या स्टेजवर पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पुरुषांनी काही जी न बोलणारे पुरुष आहेत ती सुद्धा बोलली. अशा अनेक लोकांनी या ठिकाणी, कारण काही काम करणारी माणसं आहेत, लोकांमध्ये मिसळणारी ही माणसं आहेत आणि ते सर्वसामान्य कुटुंबातलीच आहेत. एवढं आपण ठेवा. काही जुने, काही नवीन, कारण शेवटी प्रशासन चालत असताना जुन्या गोष्टींची अनुभवी काही माणसं त्यामध्ये आहेत. आणि म्हणून ही सगळ्यांचं चांगलं आम्ही मिश्रण या ठिकाणी केलेलं. काय तरुण पिढी आहे, या सगळ्या लोकांना आपण साथ आशीर्वाद द्यावी. येणाऱ्या काळात आम्ही जास्तीत जास्त आपल्यापर्यंत पोचवून घेऊन निश्चितपणे चांगला पलूस शहराचा भविष्यातला एक विकासाचा आराखडा या ठिकाणी केला जाईल. यावर मी निश्चितपणे आपल्याला विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण आज या सभेसाठी मोठ्या संख्येने या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद देण्याकरता उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपले आभार मानून माझे मनोगत इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. यानंतर आभारासाठी मी विनंती करतोय शिवशक्ती ग्रुपच्या सर्व इथे आलेल्या सर्व नागरिक बंधू भगिनी आणि मतदारांचं इथं कार्यक्रमाला आल्याबद्दल सर्वांचं आभार मानतो. हा कार्यक्रम संपला. धन्यवाद.